अण्णा, काय रे दामा? निवड दाखवायला चालले का? होय. मी येऊ अण्णा? दामा, तुला देवा देखाचं लय येड बघ. आमच्या अनिकेतलं म्हणलं का नाही चल, तर तो काही येतच नाही. तू चल. चला. दर अमावस्येला म्हसोबाला निवड दाखवायलाच लागतो का? आता आपण दररोज खातो म्हणलं त्याला नको खायला. आपण रोज खातो, मग देवाला फक्त अमावस्येलाच का? त्याला पण रोज द्यायला पाहिजे ना. त्याला नाही दररोज दिलं तरी चालतं. भूक नाही लागत मग? लागते बाबा, फक्त आमुष्यालाच. आणि समजा एखाद्या वेळेस निवेद दाखवायचं विसरलो, मग राग येत असेल ना देवाला? अरे दामा, आपल्या आई बापाला आपला कधी राग येतो का रे? नाही ना. आपल्याला त्यांनी घडवलंय म्हणल्यावर त्याला कशाचा आपला राग येईल? आई बापांना लेकरांचा राग येत नाही, मग माझा बाप का सोडून गेला मला? दामा, चल. देव तर मला कधी खाताना दिसत नाही. आमची आई दाखवते की घरातल्या देवांना निवद. दुसऱ्या दिवशी त्या आई असेच असतात. मग मीच खातो आईपासून लपून त्यांना. आईला सांगू नको बर का, नाहीतर आईले मारीन मला. नाही सांगत बाबा. कधीपासून आदेव इथे? अरे ती मला पण ठावं नाही. मी माझ्या आजा संग येत होतो. आणि नाही निवद दाखवला तर? दामा, तुला लय प्रश्न पडतात बघ. आता हे बघ, हे देव आपल्या शेताची राखण करतो. त्याचं काय आपण त्याला पैसे देतो का? नाही ना व. मग हे निवद आपलं प्रेम म्हणून त्याला द्यायचं असतं. शेताची राखण करतो म्हणजे नेमकं काय करतो? सांगतो तुला. लय वर्षापूर्वी शेतकरी जेव्हा शेती करत होता ना, तेव्हा लय मेहनत करून बी पीक येत नव्हतं. शेतकरी देवाकडे प्रार्थना करायचे, आमचं काय चुकत असेल तर सांगा आम्हाला, काय चुकलं असेल तर माफ कर बाबा आम्हाला. तरी पण काय पीक येत नव्हतं. एके दिवशी काही शेतकऱ्यांना रातची वावरात पिकाचं नुकसान करताना भूतं दिसली. ती भूतं होती, शेतकऱ्यांना काहीच करता नाही आलं. पीक न आल्यामुळं सगळीकडे भूकमरी पसरली. लोक मरायला लागली. लोक परत देवाचा धावा करायला लागली. आणि मग त्या शेताची राखण करायला म्हसोबा देव पृथ्वीवर आलं. आणि त्यांनी सगळ्या भूतांना पळवून लावलं. आणि मग त्यांनी लोकांना सांगितलं, आजपासनं तुमच्या वावराचं आणि गावाचं रक्षण मी करणार. तेव्हापासून शेतकरी आपल्या बांधावर म्हसोबाची पूजा करायला लागला. तेव्हापासून शेतकरी म्हसोबा देवाला निवद दाखवल्याशिवाय पीक पेरीत बी नाहीत आणि काढत बी नाहीत. चल. हा देव वावरातल्या बांधावरच असतो का? देव सगळीकडे असतो दामा. वावरातल्या बांधावर, गावच्या वेशीवर, सगळ्यांकडे लक्ष देऊन असतो तो. म्हणजे उद्या आपल्या वावरावर काही संकट आलं तर म्हसोबा येणार होय अण्णा? येणार की, म्हसोबा नक्की येणार. आयला आत्ता जाऊ करून आलोय. फाउंडेशन बिउंडेशन नाही थापलं, पण पावडर तर लावली. आयला गोरा दिसलो पाहिजे चांगला. आंघोळ केलं कसं फ्रेश फ्रेश वाटतं. अरे आत्ताच आंघोळ केलं मी. त्या गाडीच्या फुफड्याने माझ्या चार हाताला झाले हो. काय कळता काय? त्याच बापा गाडी आहे. माझ्या बापा गाडी नाही का? गाडी अशी हानील अशी हानील. हा माणसं दिसत नाही का तुम्हाला? आणि कांदा लावलं का रे यंदा? नाही, वावर मोकळा नाही. एका वागून एक नुसतं धान्याचा तरावा काढीतोय. हाती काय वर होत्या थोडे पैसे खर्चायला मला. तुझं बरं आहे बाबा.
कसायला स्वतःची जमीन तरी आहे तुला. माझ्यागत नाही दुसऱ्याच्या वावरात रोजाने जायला लागत. ते शाळे मला सांगत होती दाम्याच्या वापराकडे लय जमीन होती. कुठे गेली मग ती आता? अन, कसला फुफटा उडावलाय. कोण होतं काय नको. ह्याच्यात आईला ह्याच्या अरे गावातल्या रस्त्यावरनं चालवतोय, हायवेवरनं नाही. मग काय ते कोणी सांगितलं नाही वाटतं याला. या साहेब या. हे बघा, इथून तिथे गव्हाचा बांध दिसतोय का, तिथपर्यंत अख्खी जमीन आहे आपली. ओके नाईस. आणि ती बाग आहे ती नाही नाही, ती आपली नाही, बर ती भावकीतली एकाची आहे. साहेब, सातबाऱ्याचा काय बी गुतडा नाही, क्लिअर टायटल आहे. ज्याचं त्याच्या नावावर क्षेत्र आहे, ज्याचा त्याचा सेपरेट सातबारा आहे, सेपरेट आठ आहे बघा. आणि रस्त्याचा पण काय प्रॉब्लेम नाही, मी आहे ना. ठीक आहे. आवडला मला प्लॉट. आपण व्यवहार डन करूयात. बरं साहेब ऐका ना, हो. तेवढं रेटचं बघा ना. अहो लयच कमी वाटतं हो. कसलीच अडचण येणार नाही तर मी आहे ना. तुझी काय अपेक्षा आहे? तर माझी काही जास्त अपेक्षा नाही साहेब, आणि तुमच्या शब्दाचा पुढं अजिबात नाही मी. तुम्ही 2 लाख गुंठ म्हणताय ना, आणि मी 3 लाख गुंठ. तर असं करू, ह्या दोघांचा सुवर्णमध्ये काढून 2.5 लाखात व्यवहार डन करू ना. होय साहेब, 2.5 लाख रुपये गुंठा बरोबर आहे. बघा ना प्लॉट किती चांगला आहे, रोड पण बघा किती मोठा आहे यायला. बरं ठीक आहे. प्लॉट मला आवडला. आपण व्यवहार डन करूया. डन करायचा. डन. बरं साहेब, हा. तेवढे ॲडव्हान्स देतो बोलला होता तुम्ही. अरे बाबा, तुमचा प्लॉट मला आवडला ना, देतो ना मी तुम्हाला ॲडव्हान्स. ड्रायव्हर, पैशाची बॅग घेऊन ये. इथं कुठं साहेब? मग? चला की घरी. बरं. घरी चहा पाणी पिऊ, मग तिथं द्या ना ॲडव्हान्स. काय हरकत नाही. अरे ड्रायव्हर, नको उतरू. घरी जायचंय, तिथं व्यवहार डन करायचंय. बस गाडीत. का धोंडी भाऊ काय करताय? या सरपंच बसा. काय म्हणता? हो धोंडी भाऊ, तेवढं वावरात मका लावून द्या ना, चांगला बाजार भाव भेटल. अहो 2 दिवसांनी पोरग येणार आहे, त्याला विचारून बघतो. अहो मी रान सुद्धा कोरून ठेवले बघा. तुमचं पोरग तिकडं मुंबईला, त्याला रानातलं काय कळते का तवा? ते कधी वावरात तरी येतंय का? अहो कसं आहे सरपंच, बापाच्या पायातली चप्पल पोराला यायला लागली ना, की त्यांनी परपंचातलं लक्ष काढून घ्यायचं असतं. आता त्याला मग काय कळना, पण मी त्याला विचारतो. म्हणजे कसं, त्याला त्याच्या जबाबदारीचं भान राहते. आणि काय कळेल की हळूहळू. आता मला सांगा, आईबापाच्या पोटात कोण शिकून येते होय तेव्हा? आयला धोंडी भाऊ, तुम्ही म्हणता ती बरोबर आहे बरं का. माझं बी पोरग मोठं झालं ना, मी पण तेच करणार. सगळं देणार त्याच्या हातात सोपून, आणि मी लागणार आपलं देवदेव करायला. पोरं करायला लागली ना, की आपण मध्ये मध्ये लुडबुड नसतं करायचं. मी नाही का, माझ्या सगळ्या सातबारा त्या नाव करून टाकला. म्हणजे नको त्याला पुढे जाऊन त्रास. आणि तुम्हाला तर ठाव आहे सरकारी काम कसं असतं. सरकारी काम आणि 6 महिने थांब. खरंय खरंय, पण धोंडी भाऊ तुमचं पोरावर लेच विश्वास भाऊ. असणारच की, एकुलते एक पोरग आहे. आणि माझ्यानंतर समजा त्याच होणार आहे. पण मी गेलो त्याला भेटण्यापेक्षा आता इथून मी मोकळा झालो. नाही बरोबर आहे बिंडो, बरोबर आहे. अरे धोंडी भाऊ तुमचं खरंय.
येत आहे. रे मी आवाज दिल्याच्या नंतर पैशाची बॅग घेऊन ये, कळलं? आणि काय फार लांब जायची घरे? नाही नाही, हे काय समोरच आहे बघा. आईला दोंडीबा, या अनिकेत बरोबर पाहुणं कोण म्हणा? मला बी काय ओळखा ना बुवा. मग आता आता काय जायचं ना बसायचं. हा हिला मागाशी फुपाटा उडवीत जोरात जाणारी गाडी हीच होती का रे? हा हेच होती तोंडी भाऊ काढायला दिसती. कोण पाहुणं आहे बघू, सांगूच त्याला. मग काय तर. साहेब तुम्ही या आता, आम्हाला आमची काही जमीन बिमीन विकायची नाही. अहो आजोबा तुम्ही विचार करा. लेट्स गो डील. अहो या खेड्या गावामध्ये एवढ्या मोठ्या रेटनी तुम्हाला कोण भाव देणार आहे? आणि लक्ष्मी जर तुमच्या दारात चालून येत असेल तर तिला घरात घ्यायचं सोडून बाहेर कुठं लोटताय? तुम्ही बरोबर बोलताय साहेब, पण कसं आहे ना, त्या जमिनीला त्या शेतीला आम्ही आमची आई मानतो साहेब, आणि तिचे जेव्हा आमच्या घरात धनधान्य येतं आमचं पोट भरतं साहेब. आता मला सांगा, तुम्ही तुमच्या आईचा करताल का सौदा? आणि काय इथं बोलवलं मला? साहेब ऐका ना, बसा. एकदा सांगितलेलं कळत नाही वाटलं साहेब तुम्हाला? आणि हे फार महागात पडेल तुला. अरे कसली अवदसा सुचली तुला, आणि कशा पाहिजे जमिनी काय काढली? अण्णा, अहो, पैशाची गरज होती. अरे मग मला सांगायचं ना, तू परस्पर कसं व्यवहार करायला लागलाय? सांगणार होतो अण्णा, लय अर्जंट होतं. आणि मग मी दिला असतं ना. नाही अण्णा, तुमच्या पैशाने नसतं वागलं. माझ्या पैशाने नसतं भागलं? हा, माझ्या पैशाने भागलं नसतं ना, मला इक मग. पण त्या वावराकडे तुला फिरकू बी देणार नाही. कशाला चिडता एवढा अण्णा? तुमच्या नंतर आम्ही काय शेती करणार आहे का? अडचण होती म्हणूनच ही काय काढली ना. जमिनी काय नाही केली त्याच्या नावा? एवढं कशा पाहिजे शिकवलं? महिन्याच्या महिन्यात धान्याची गटुडी येता, कुठून येतं ते? अरे तिकडे काय बी होऊ दे, पण ही शेती आपल्याला उपाशी झोपत येत नाही. आणि तिला ती काय निघला वय? तुला चांगलंच माहित आहे, तुझ्या आई गेल्यापासून ही जमीनच माझी सोबती आहे बघ. मी मेल्या तुला काय करायचंय ते कर, पण मी जिवंत असेपर्यंत या शेतीचा एक तुकडा बी विकू देणार नाही तुला. मला वाटलं होतं मुंबईला जाऊन माझा बरोबर सुधारला असेल, पण तिकडे जाऊन बी 2 टायमाचं खायचं वांदा असतील ना, तर आपला बाजा बिस्ताला घेऊन इकडे या. ही जमीन तुम्हाला कधी उपाशी नाही राहू देणार. आजपर्यंत तुम्हाला पोचलंच आहे, तिथून पुढे बी पोचण्याची ताकद आहे या मनगटात. अण्णा, येतो गावातनं जाऊन. दुपारी मुंबईला जायचंय, जरा सामान घेऊन येतो आणि मित्रांना बी भेटून येतो. येऊ का?
अर्धा आम्ही लय विचार करतो का तू दुसऱ्याचा. काय करायचं तुला दुसऱ्याचा विचार करून, स्वतःच बघायचं. जाऊ दे, तुला सांगून उपयोग नाही. ओ अण्णा, अहो मिटला का तुमच्या जमिनीचा विषय? अरे निघलं बाबा त्याच्या डोक्यात नको. बरं झाले. पण एक सांगू का अण्णा, हे असली थेर आहे ना गावाबाहेर राहिल्यावरच सुचतात. अहो काळ्या आईची किंमत त्या सिमेंटच्या जंगलात राहून काढणार आहे का त्याला? काहीतरी अडचणी म्हणत होता. आता नाही त्याच्या डोसक्यात बसलं काय चांगलं काय वाईट. आज दुपारी मुंबईला जायचं म्हणतो. बँकेत साठवलेलं माझं 30-32 हजार आहेत. काढतो आणि देतो त्याला. हे घ्या. आता अशी काय अडचण होती तर तुमच्याकडे पैसे मागितले असते तर तुम्ही काय दिले नसते का? हा अण्णा, अहो बोटाला जखम झाली म्हणून काय कोण हात कापून टाकते का? आणि मुंबईला राहून बी पैशाची अडचण येत असेल ना तर त्याला म्हणावं गावात गाड. हे पटलं आपल्याला. अरे तुझं बरोबर आहे बाबा. पण आता काय करतो, ज्याची त्याची बुद्धी चलन तशी चलन. हे मी जाऊ का? आता बँक बंद व्हायची. बरं चालते चालते अण्णा. आणि काय पैशाची अडचण असेल ना तर मला सांग, मी करीन मदत तुला. माझा कालच पगार झालाय, लगेच आणून देतो बघ. दामा तू बोला ना तिचलं आहे माझ्यासाठी. घेऊ का? चाल चाल. आपलं काम काय असतं माहिती का हान्या? काय? आपल्या वाडवडिलांनी ज्या जमिनी आपल्याला दिल्यात ना त्यात मनभर नाही तर कणभर भर घालून ते येणाऱ्या पिढीला द्यायचे असतात. आणि त्यात भर नाही ना घालता आली तरी त्या जमिनी आहे तशा द्यावा माणसाने. बरोबर आहे तुझं. पण मग तुझ्या बापाने तुला का नाही जमीन दिली? तुझी जमीन कुठं आहे? माझ्या आज्यानं माझ्या बापाला 12 एकर जमीन दिली, पण बाई आणि बाटलीच्या नादात माझ्या बापानं सगळी जमीन विकून टाकली. माझा कसलाच विचार नाही केला ना त्यानं. पोराला खांद्यावर खेळवण्याच्या वयात माझ्या बापालाच मला खांद्यावर न्यावा लागला. मला आणि माझ्या आईला एकटं सोडून मरून गेला. 12 एकर जमीन असती ना तर माझ्या आईला दुसऱ्याच्या वावरात मजुरी करायची वेळ नसती आली. शेवटी दुसऱ्याच्या बांधावर काम करतानाच मी माझी आई. तुला एक सांगतो बघ आण्या, शेती ऐकण्यासारखं दुसरं पाप नाही बघ, दुसरं पाप नाही. आणि ज्यांनी ज्यांनी आपल्या पुढच्या पिढ्यांचा विचार न करता जमिनी ऐकल्या ना त्यांना त्यांच्या येणाऱ्या पिढ्या ह्या शिव्याच देत राहणार बघ, शिव्याच देत राहणार. ठीक आहे. अजून लागलं तर सांग, मी करतो व्यवस्था. नाही नको अण्णा, केलं मी माझं मेन. अरे घे हे ठेव. नाही नको. अगं घे. अण्णा, ओ अण्णा, काढ दामा. गेला का अनिकेत? गेला की. 2 दिवस पोरग येतं पण घर कसं भरल्यागत वाटतं बघ. आणि पैसे दिलं ना. तसं तर त्यांनी तुम्हाला पैसे द्यायला पाहिजे, पण तुम्हीच त्याला पैसे देताय. ह्याला काय अर्थ आहे अण्णा? जाऊ दे रे.
कसा का असा नाही, एकुलता एक लेख आहे तो माझा. आणि समजा चालले त्याच्यासाठी चालले ना. माझं काय बाबा, 4 गेलं 2 राहिलं. आणि नाहीतर मी काय वर घेऊन जाणार आहे का? आता तुम्ही काय ऐकणार आहे का माझं? का नाही ऐकणार बाबा? तो जसा माझा लेख आहे ना, तसा तू पण माझा एक लेखच आहे बघ. आता मला सांग, तो मुंबईला असतो तर माझी काळजी तर कोण घेतं? तूच तर घेतो ना. दामा, तू माझा दुसरा लोकच आहे बघ. बस करावं अण्णा. आता तुमचा लोक आहे म्हणल्यावर माझा फर्जच आहे तो. शेवटपर्यंत सोडणार नाही तुम्हाला. दामा, मी तर तुला कुठं सोडून चाललोय रे? हा? बरं जाऊ का अण्णा? मालक ऑर्डर नाही तर. होय होय, ठीक आहे, मला बी का बाळ कापायची. येऊ का? हा हा. उरका रे, पटपट काम झालं पाहिजे. हात उचला हात, लवकर काम उरका. ए काय करताय रे ते? काय करताय? ए बंद कर. ठेव ठेव ते आले. ए बंद कर ते. ओ साहेब, काय चाललंय? काय चाललंय दिसत नाही का? जमिनीवर ताबा टाकतो इथं ताबा. अहो, तुम्हाला कळत नाही का? किती वेळा सांगायचं आम्हाला जमीन विकायची नाही. तुला जमीन विकायची नाही, मग तुझ्या पोरांनी काल व्यवहार केला कसा? काल व्यवहार केला म्हणजे गावात जातो म्हणून त्यांनी जमिनीचा कागद करून आला वय. ए उरका काम, पटापट उरका. ए हात लावाच नाही कोणी. बाहेर वा, माझी जमीन आहे ही. तुझी जमीन? अरे या जागेसाठी मी 1 कोटी मोजलेले आहेत आणि ह्या जागेचा 7/12 माझ्या नावावरती आहे. माझ्या तर हो बाजूला. अण्णा फुट. हो साहेब, अहो म्हातारा माणूस आहे, काय कळतं का नाही तुम्हाला? असं करतात का? अरे त्या म्हाताऱ्या माणसाला कळत नाही का? त्याच्या पोरांनी 7/12 माझ्या नावावरती केलेलं आहे माझ्या. आणि त्या म्हाताऱ्याला म्हणा चौकीत जा, कोर्टात जा, काय तर कुठेही जा, पण माझ्या कामात लुडबुड करायची नाही. कळलं? मग अशी धक्काबुक्की करणार का तुम्ही? त्याच्याच पोरांनी सांगितले, म्हाताऱ्याने जर ऐकलं नाही तर उचलून फेकून द्या. कायद्यापेक्षा मोठा नाही साहेब तुम्ही. कोर्टात छेचीन तुम्हाला. अरे जा, त्याच कायद्याने व्यवहार केलेला आहे मी. तू कुठेही जा, काहीच होणार नाही. हो साहेब, मी सांगतो माझ्या पोराला तुमचं पैसा परत करायला. अहो वावर एकुलते एक आहे हो माझ्याकडे. ते बी तुम्ही विकत घेतल्यावर मला करमायचं नाही हो. माझा जुलम या मातीत गेलाय, शरीर पण या मातीत जाईल. तेव्हा तुम्हाला काय करायचंय ते करा. अरे कुठून देईन तो पैसे? त्याच्यावरती एवढं कर्ज झालंय की मी दिलेल्या पैशाने सुद्धा ते कर्ज फिटणार नाही. अहो साहेब, एवढं कर्ज कसं झालं माझ्या पोरावर? मी तर समजा इकडून पाठवतोय ना त्याला. अरे तुझ्या पोराला दारू बाई बाटलीचा नाद, तू हे पुरवतो इकडून. त्याच्या बायकोला मॉलला शॉपिंगचा नाद, तू हे पैसे पुरवतो का इकडून? ए काढा रे याला उचकून. साहेब, माणसाच्या कोर्टात जरी न्याय नाही ना मिळाला तरी वरती देवाच्या कोर्टात न्याय होत असतोय. तिथं कुणाला बी सुट्टी नसती. तुम्ही आमच्या जमिनीवर ताबा टाकसान, पण आमच्या देवावर कसा ताबा टाकणार? किंवा बघा, अजूनही तो आयटीत बसलाय तिथं न्याय करायला. चला अण्णा. अरे जा, तुझे त्या म्हाताऱ्याला देवाला कायमचं घेऊन जा आणि परत माझ्या जागेत यायचं नाही. तर सोड. चला अण्णा, चला. उरका रे, लवकर का रे कामा.
अण्णा अण्णा हो. अण्णा अण्णा काय रे सगळ्यांच्या वावराच्या बांधावर मसोबा देवे. ऐक की आप्पांनी सगळी वावरं इकून टाकली, आमच्यावर एवढी संकट आली तरी तो का नाही आला वाचवायला? अर्धा आमा कधी कधी तो आपली परीक्षा घेत असतो, कळलं का? हा पण अति झालं का नाही ती येतो बघ. तू बघितला मसोबा कसा दिसतो ते? होय तर बघितलं की. कुठं? हे काय तुझ्या शेजारीच तरी. जल्दी जल्दी काम करो हा, फटाक से. अरे बघायला कोण दगडी मारताय? बघ बरं. साहेब कोण नाही इकडं? मग करा काम चालू. चलो चलो फटाक से काम करो. चलो चलो. अरे हे गावकरी मुद्दाम त्रास देतो वाटतं. संध्याकाळी येऊ संध्याकाळी. राजकर साहेब आता दुसरंच कामगार आणले. अहो साहेब दुपारी कामगारांवरती एवढे दगड पडले की कामगारांनी यायचं नावच घ्यायना. आता हे बळच दुसरे कामगार आणलेले आहेत. काय हे गावात खोडसाळ माणसं आहेत, कोणीतरी खोडसाळपणा केला असेल. काही घाबरू नका, मी आहे ना इथं, लागा कामाला. चला. चला रे. आणि आपल्याला होईल तेवढं लवकर काम करायचे. हात उचला. आणि रात्रीत कंपाऊंड झालं पाहिजे. होईल तेवढं घाईत काम करा. काय? हो हो. काय झालं? कशाचा आवाज येतोय का? अहो कुत्रं बित्र असेल, मी आहे ना इथं. करा कामाला सुरुवात. मसोबा कसा दिसतो अण्णा? अंगाला सिंदूर लावलेला, डोळ्यात तेज असतं, एक हातात कड आणि दुसऱ्या हातात खंजर. समद्याच्या संकटाला धावून येणार आहे. अहो शेठ, तिकडे काहीतरी दिसतंय. इच्छा गावात भूत. भूत. ए अर्धवट काम सोडून कुठे चाललात? मी तुम्हाला डबल पैसे येतो. अरे पेटलं तुमचे पैसे, आम्हाला आमचा जीव प्यारा इथं. अरे माझं काम. अरे बरं झालं, मी तुम्हाला डबल पैसे येतो. काम चालू करा, चालू करा. पडलं तुमच्या पैसे. अरे पैसे देतो ना. अहो जाऊ द्या तिकडे, आम्हाला पहिल्या भूतापासून वाचवा. ये देवा माझा म्हसोबा तू, ये राखणदारा म्हसोबा तू, देव माझा म्हसोबा तू, ये देव माझा म्हसोबा तू.
मार नको मार नको. ये देव माझा म्हसोबा तू ये राखणदारा म्हसोबा तू देव माझा म्हसोबा तू ये देव माझा म्हसोबा तू. अरे बाबा माझा पण भूतावर विश्वास नव्हता, पण ज्यावेळेस मी रात्री ह्या डोळ्यांनी भूत पाहिली त्यावेळेस माझा जीव घशाशी आला. मला वाटतं तुझ्या बापाचा जीव त्या जमिनीत अडकलेला आहे. माझा ऐक, झालेला व्यवहार कॅन्सल कर आणि दिलेले पैसे मला परत दे. साहेब अहो गावातल्या कोणतरी चेष्टा केली असेल तुमची. माझा अख्खा जन्म गेला तिथं, आम्हाला दिसलं कधी भूत? साहेब पाहिजे तर आज आम्ही येतो तुमच्या सोबत तिथं. अरे भूत काय दिवसा येतं का? रात्रीची येतात. आणि मला तिथं शेतामध्ये फार्म हाऊस बांधायचे. माझा रात्रीचा खेळ व्हायला नको. आणि तुला जर खोटं वाटत असेल तर रात्री येऊन बघ, म्हणजे कळेल भूत आहे का नाही ते. हा चालेल, रात्री येतो आम्ही, पण तुम्ही व्यवहार अजिबात रद्द करू नका. या रात्री या ना. काय कटकट आहे यांची. दामा, ए दामा, 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 ए दामा. अरे काय झोपला होता काय? हा, आणि तू कधीपासून दिवसा झोपायला लागला? पहाटे 4ला उठणार तू, आधीच डोक्याला तरी झोपलाय वय. अण्णा काल शिरूरला गेलतो बघ, लय उशीर झाला बघ यायला. तुला एक सांगायचं होतं. काय खबर आली का कानावर तुझ्या? कसली? अरे रात्री त्या कंपाऊंडचं काम चालू होतं. ते साहेब आणि त्या कामगाराला मुसोबाने असं ताणू ताणू मारले ना, तुला काय सांगू. कोण मुसोबा? आपला देव. आपला देव? होय, आपला देव. काय बोलतो अण्णा? देव काय डोळ्याने दिसतो वय? काय बी गांडवायला लागलाय मला. अरे मी माझ्या डोळ्याने बघितलं. या पोराने जिथं पण हे बापाला मरायला लावलं, पण दामा देव हाय, देव हाय दामा. मुसोबाने न्याय केलं, न्याय केलाय मुसोबाने. काय साहेब एकच काम करा आणलंय. अरे बाबा तुझ्या भूताच्या भीतीने एक पण कामगार मिळत नव्हता. बळबळ ह्याला कसं तरी धरून आणलंय. आणि साल्या मला जर माहिती असतं इथं भूत आहे तर सेपरेट डेबिट मारलं असतं ना तुझ्या नावाने. आणि बघतोस काय माझ्याकडं, काम कर. आणि तू काय बघते, तू पण त्याला मदत कर कामाला. मी पण होय. अरे उरका लवकर, सकाळपर्यंत काम झालं पाहिजे. तू काय बघतो, उरक लवकर. हात उचला, हात लवकर उरका. ते बघ भूत, आवाज आला, भूत भूत भूत. मी म्हणलं नाही इथं भूत आहे. अहो साहेब कुत्रा बित्रा असेल हो. अरे साल्या काल पण मला हेच वाटलं होतं, पण भूत येऊन माझ्या बोखंडी बसलं. भूत दादा, मी नाही कुत्रा म्हणालो, हा आणि कुत्रा म्हणला. त्याच्या येऊन बोखंडी बसा, तुमची तुम्ही झक मारा, मी चाललो. हो साहेब अकुर्दांना थांबा की. आला साहेब गेलं. हाय काय तिथं?
सुरेखा आहे ते बघ काय आहे. काहो काय ते काय माहिती मला पण नाही माहिती काय आहे. अयो, अयो, अयो. ये देवा माझा म्हसोबा ये राखणदारा म्हसोबा देव माझा म्हसोबा अण्णा वाचवा आम्हाला अण्णा तिकडे भूते अण्णा चुकलं माझं अण्णा. घाबरू नका घरी चाल. ये राखणदारा म्हसोबा तू देव माझा म्हसोबा तू त्याला धरलं वयाचं लगीन ठरलं. ए अनु अरे दामू कुठे आहे? आयला आज काय आला नाही गाड्या. बहुतेक झोपलाच असेल बघ तो. त्याला दिवसा झोपायची काय सवय लागली काय माहित. जातो त्याच्या घरीच जातो. हा बर चालतंय. आयला अण्णा लयच खुश दिसते आज. दामा ए दामा अरे उठ की लवकर. अरे बाहेर ये. ए दामा अरे दामा आता देवाने लयच भारी काम केलंय बघ. तुला सांगतो पोराला माझ्या सुनला असं का घेतलंय. अरे त्यांची अक्कलच जागे आली. व्यवहारच रद्द करायचं बोलत होते आणि ते साहेब आहे का ना तो पळूनच गेला बघ. माझी जमीन वाचली दादा माझी जमीन वाचली. ये देव माझा म्हसोबा तू ये राखणदारा म्हसोबा तू देव माझा म्हसोबा